आता यांच्या पोरीची सुपारी झाली आणि लगीन नाही झालं म्हणल्यावर कोण लगीन करेन का तिच्यासोबत? होय, काय म्हणता जावई बापू? वै म्हणून पंच काय बी करा, त्या बायाला लग्नासाठी तयार करा बघा. चावडी भरवा, काय बी करा. अयो असं असेल तर काळजी करू नका, लग्न झालंच म्हणून समजा. अय्यो वय हा, एकदा का चावडी मोर उभा केला विषय संपला ना. सुपारी कशी एका दिवसात झाली, लगीन 2 दिवसात होईल. पंच मोर कोणी मोठं आहे काय? वय 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 अय्यो तुम्हाला जसं बरं वाटेल तसं होऊ द्या बघ. अयो, आम्हाला बरं वाटेल असे नाही, तुमच्यासाठी जे योग्य असेल ना तेच करू आपण. आणि बाळूशी आमचे काही वैर नाही. जे योग्य असेल तेच करण्याचा प्रयत्न असेल आमचा. अय्यो बाळूला लग्न करावंच लागेल जावई बापू. तुम्ही काही काळजीच करू नका, झालं म्हणून समजा. लय उपकार होत्याल बघा. अय्यो उपकार काय त्यात, माझं काम आहे जावई बापू. गुरुजी, माझं डोळं तरसलं होतं तुम्हासनी बघाया. धन्य झालो गुरुजी, तुम्ही आलायसा. या जी, या 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 जी, या या जी. नालायक निघालास तू देवाप्पा. चुकी झाली जी माझी, चुकी झाली. अरे इतकं शिकवलं तुला आणि हरलास. इथनं पाया पडतो. तू का थांबलास इथं? हा, पोट भरायला? नाही, सेवा करतो आहे माझी देवी आईची. वय सेवा करतो आहे. आता सांग, कशाला बोलवलं मला इथं? गुरुजी, माझं लय दिसाचं सपान आहे का निदान ह्या पंचक्रोशीत तरी समध्यांनी माझ्या पाया पडावं म्हणून. याला स्वागत म्हणतात का? आणि गावात काय फक्त एवढीच लोक आहेत? नाही नाही, मायंदाळ लोक आहे, पण कोणी फिरकलं बी नाही इथं. हा, अय्यो तुमचं स्वागत मोठंच करणार होतो, पण तुम्ही आल्याचं आम्हाला कळलं नाही आणि गावकऱ्यांना सांगायला वेळ मिळाला नाही, नाही तर सगळं गाव आलं असतं. हो की नाही वैजयंता? होय होय, यो किती विचार केला होता मी तुमच्या स्वागताचा, पण खोटं बोलू नका. असं असेल तर तुमचा मुलगा का नाही आला? म्या काय नाही बोललो त्यासनी, कळतं? अय्यो तो नाही आला. ठाऊक आहे मला, आणि का आला नाही ते सुद्धा ठाऊक आहे. हा, आज समजत ठाऊक आहे मला. हे काय झालं? अरे आता पातूर तर थट्टा मस्करी करत होते चांगले, अशा हमरी तुमरीवर कस काय आले? अयो, ए नका ए बाळू, तूच काहीतरी केलं.
बाळू, मला माहितीये तुम्ही कोण आहात ते, पण यांना याची कल्पना नाही बघा. म्हणून तर यासनी ही शिक्षा दिली हाय. बाळू, यांना माफ कर आणि यातून सोडव, नाहीतर एकमेकींचा जीव घेतील. ए बाळू, अरे गावात समजलं तर केवढ्यात पडन. चाललो म्या, मला नाही कुणाचं भ्या. अरे बाळू, त्यांना माफ कर. पाहिजे तर मी पाया पडते तुझ्या. करतोय आणि आपण आपली पोरगी अशा पोराला देतोय. वय की, आणि याचा तोरा काय तर मी लगीन करणार नाही मग. हा, आता मला बी असं वाटत आहे की आयाकडे जावं म्हणून. मला बी आयाची लय आठवण येते आहे. तुला एक विचारू? अगं विचार की. तुला लय राग येत आहे ना व? नाही, असं काय नाही. ठाव आहे मला. मी बघते आहे की तू अशी शांत शांत बसती, काय बोलत नाही. शांत बसते म्हणजे राग येतो असं कसं म्हणते आहे तू? तुला जेव्हा राग येतो तेव्हा तू असंच करते आणि एकदाच समजा बोलून टाक. नाही, असं काय नाही. असं कशाला आणतीस? काय झालं? हिऱ्या, काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? नाही र, अशा या घरात किती दिवस थांबायचं? मला बी इतर आहे काय आवडते वय, पण आता काय करणार? नाही, तुझी सासू बघितली का? काय दिला? म्या काय त्यास निवळकीत नाही वय. आणि माणुसकीच्या नात्याने या आधी माणुसकी पाहिजे. चौथाच्या भावाला घराच्या बाहेर हाकलणाऱ्याकडे कुठने येणार आहे माणुसकी? त्यांच्या घरात काय करायचं ते करू दे की त्यासनी. तुला कशा बाई पाहिजे? माझ्या घरात काय करायचं आहे ते म्या करीन की. त्यासनी कशा पाय पाहिजे हाय? या पण ते सावताहून कुठं आले होते? जावई बापूंनी तक्रार केली म्हणून आले ते. कसं काही ना, म्या नाही घाबरत. हाय का तुला घाबराय कोण सांगत आहे? हा, पण असं बोलून तू वाद का वाढवतोस कायम? गावचे पंच आहेत ते, हा त्यांनी किती मान आहे गावात. आणि ह्यो पाहिजे तसं बोलला त्यासनी. हे लगीन झालं नाही तर माझ्या लेकीशी कोण लगीन करीन? अय पंच, इथे या बायांची तक्रार घेऊन आलाय ना व? एवढंच बोला. अयो, मला काय हौस नाही रे तुझं लग्न लावायची किंवा मोडायची. तुझ्या घरच्यांमध्ये थोडी माणुसकी आहे म्हणून मी आलो बोलायला. अयो अयो, बरं झालं असं आलास गुंडू तू. अयो, काय झालं ते समजलं असेलच. होय, म्हणूनच मी लगेच निघून आलो. काय बोलणं झालं? अयो, बाळूने कबूल केलं, त्याने चेटूक केलं म्हणून त्याला शिक्षा द्यायची. अय्यो, पण त्याची काय चूक त्याच? त्यांनी जे केलं असेल ते आपल्याला चुकीचं वाटत असेल, पण सुरुवात त्याने केली नाही. अयो, हे गुंडू काय बोलतोस? अप्पा, सुरुवात कोणी केली ते विचारा तात्याला. काय रे तात्या? मी आता आधीच सांगितलं ना का सुरुवात बायकांनी केली म्हणून. हे त्या तू कोणाच्या बाजूने आलास? पंच बाजू बिजू मारू द्या, हे बघा कसा रागाने बघतोय. असं त्या बायकांकडे रागाने बघत होतो.